नमस्कार, मी प्रतीक लांबट आणि तुम्ही पाहत आहात एमजेम न्यूज। 2 कोटीच्या गाडीत फिरायचं आणि 17 रुपयांची साडी लोकांना वाटायची। आमदार बच्चू कडूंचा नवनीत राणांवर पुन्हा हल्लाबोल। बघूया एमजेम न्यूजचा हा एक स्पेशल रिपोर्ट। आमदार बच्चू कडू यांनी नवनीत राणांवर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे। 17 रुपयांची साडी देऊन मेळघाटाची बेइज्जती केली अशी टीका बच्चू कडूंनी केली। 17 रुपयांची साडी मत परिवर्तन करू शकत नाही असंही त्यांनी म्हटलंय। नवनीत राणांनी मेळघाटमध्ये वाटलेल्या साड्यांवर बच्चू कडूंनी टीका केली आहे। 2 कोटीच्या गाडीत फिरायचं आणि 17.5 रुपयाची साडीमध्ये लोकांना गुलामीकडे नेण्याची व्यवस्था मित्र तोडून टाकावं लागेल, तोडावं लागेल। 2 कोटीच्या गाडीमध्ये फिरायचं आणि 17.5 रुपयांच्या साडीनं लोकांना गुलामीकडे नेण्याची व्यवस्था तोडून टाका असं आवाहन सुद्धा त्यांनी मेळघाटातील लोकांना केलेलं आहे। त्यांनी 17.5 रुपयाची साडी ही लोकांचं मत परिवर्तन करू शकत नाही असं म्हणत नवनीत राणांवर हल्लाबोल केल्याने पाहायला मिळत आहे। काही दिवसांपूर्वी नवनीत राणा यांनी साड्यांचा वाटप आदिवासी महिलांना केलं होतं आणि या साड्या निकृष्ट दर्जाच्या आहे आणि खूप पातळ आहे अशी टीका इथल्या महिलांनी केली होती। त्यानंतर आता त्यावरूनच बच्चू कडूंनी खरपूस समाचार घेतला आहे। साड़ी देना था तो ठीक देना था, ऐसा क्या है साधा जाली है। खरं तर या सर्वांचा निवडणुकीवर काय परिणाम होतो आणि नवनीत राणा या विजयी होतील की नाही हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरेल। कॅमेरामॅन अभिमान सोबत मी प्रतीक, एमजेएम न्यूज, छत्रपती संभाजी। शेतकऱ्यांची चलो दिल्लीची घोषणा, आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची नेमकी मागणी काय, बघूया एमजेएम न्यूजचा हा एक स्पेशल रिपोर्ट। शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलन पुकारलं आहे। 1 वर्षापूर्वी दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी जोरदार आंदोलन केलं होतं। यावेळी केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मागणी मान्य करत कृषी कायदे रद्द केले। मात्र आता पुन्हा शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलं आहे। MSP बाबत कायदा करण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम असून त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा मार्ग निवडला आहे। तर दुसरीकडे सरकार आंदोलन रोखण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावत आहे। कृषी कायदे रद्द करण्याची मागणी मान्य झाल्यानंतर शेतकरी आता पुन्हा आंदोलनावर उतरले आहेत। MSP सह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलं आहे। पहिल्यांदा महाराष्ट्राला माणसाला नमस्कार यांना सगळ्यांना। मी पंजाबचा आहे पण राहत होतो मी महाराष्ट्रात। आता मी पंजाबमध्ये राहतो। आमची जे 3 शर्त त्यांनी ठेवली आहे मागणी, आमची मागणी आहे ते कॅन्सल करायची। माझं जेव्हा ज्या वेळेस तर ते कॅन्सल नाही करत आम्ही इकडून हिलणार नाही। 2 शेतकरी संघटना आणि संयुक्त किसान मोर्चाने चलो दिल्ली आंदोलनाची हाक दिली आहे। यासह या शेतकरी संघटनांनी 13 फेब्रुवारीपासून दिल्लीच्या दिशेने कूच सुरू केला आहे। दरम्यान या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहे। वर्षभरापूर्वी शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर आक्रमक आंदोलन केलं होतं, ज्यामुळे सरकारला नवीन कृषी कायदे रद्द करावे लागले होते। त्यामुळे आता सरकार शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमेवर पोहोचण्यापासून रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे। यासोबतच शेतकऱ्यांनी 16 फेब्रुवारीला ग्रामीण भारत बंदची हाकही दिली आहे। किसान आने वाले थे, किसान के बारे में तो यहाँ की सरकार जानती है, हम लोग तो नहीं जानते। हम तो भाई मजदूर है, मजदूरी करने वाले हैं। अब कौन किसान आ रहा है कौन नहीं आ रहा है, सारे आदमी तो किसान है भाई जी। लेकिन बैरिकेड लगा रहे, किस लिए लगाए मेरे को कुछ पता नहीं है इसके बारे में। लेट भी हो रहा है, लेट बहुत हो रहा है। 10 मिनट लेट हो गया, कंपनी गेट भी बंद कर सकती है। परेशान है किसान, हम लोग इंसान परेशान है, भी परेशान है, सारे लोग परेशान है जी। हे शेतकरी आंदोलन कोणते रूप घेते आणि यासमोर केंद्र सरकार झुकते की नाही हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरेल। कॅमेरामॅन अभिमान सोबत मी प्रतीक, एमजेएम न्यूज, छत्रपती। नवनीत राणांचे इम्तियाज जलील यांना खुले आव्हान, बघूया एमजेएम न्यूजचा हा एक स्पेशल रिपोर्ट। खासदार नवनीत राणा यांनी संसदेत इस देश में रहना है तो जय श्रीराम बोलना पडेगा अशा आशयाचे विधान केलं होतं। यावरून MIMचे खासदार इम्तियाज जलील यांनी खासदार नवनीत राणा यांना लोकसभा निवडणुकीत पाडण्याची भाषा केली होती। यावरून खासदार नवनीत राणा यांनी अमरावती येथे हळदी कुंकू कार्यक्रमात इम्तियाज यांच्यावर टीका केली आहे। यांच्यासारखे किती आले आणि किती गेले असे म्हणत त्यांनी ते OBCचे चमचे आहेत अशी सुद्धा टीका केली आहे। देश में रहना है तो जय श्री राम कहना है। संभाजी नगर को जो दाग लगाने वाला है ना, उसका एक बयान आया। काय नाव आहे त्याचं? इम्तियाज जलील, OBC का चमचा। क्या बोलता है? अमरावती आएंगे बोले नवनीत राणा को गिराने। अरे तेरे जैसे कितने आए कितने गए। मैंने उस समय भी कहा कि इस देश में रहना है
तो जय श्री राम कहना है। अरे तेरे में अगर दम है तो अमरावती आके लड़। नवनीत राणा यांच्या बाबतीत मला एक म्हण आठवते, इंसान कितना भी अच्छा क्यों ना हो, कुत्ते से अच्छा भोंक नहीं सकता। मी हे नवनीत राणा यांना बोलत नाही, पण ज्या प्रकारे या महिला भाषण करत असेल, मला सांगण्यात आलं आहे की त्या SC कॅटेगरीतून निवडून आल्या आहे। त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान वाचले की नाही हे मला माहीत नाही, पण लोकसभेत त्या फक्त भाजपाकडून तिकीट हवा आहे म्हणून काही गोष्टी करतात, असं जलील यांनी नवनीत राणांना प्रत्युत्तर दिलं। कि इस मुल्क के अंदर लाशें बिक जाए चलेगा, लेकिन हमारी सत्ता आनी चाहिए। लेकिन मैं यहाँ के हिंदू और मुसलमानों की तरफ से ये कहता हूँ कि मोदी जी, जो ऊपर जाता है उसे नीचे आना होता है, और 2024 के अंदर इंशाल्लाह तुम भी नीचे आओ, क्योंकि इस मुल्क की खूबसूरती को अगर कोई बर्बाद करने की कोशिश करेगा, आज से महज 5 दिनों के बाद हम 2 अलग अलग त्योहार एक ही दिन मनाने वाले हैं। एक हमारे हिंदू भाइयों का आषाढ़ी एकादशी का त्योहार, जो किसानों के लिए, जो गांव के गरीबों के लिए बहुत बड़ा त्योहार होता है। उसी दिन बकरी ईद भी आने वाली है, उसी दिन हमारी एक और ईद आने वाली है। भाजप विकासाचा आराखडा मांडत आहे तर MIM विकासाची गॅरंटी देत आहे। यामध्ये सर्व मतदारांना कोण भावते हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरेल। कॅमेरामॅन अभिमान सोबत मी प्रतीक, MGM न्यूज, छत्रपती संभाजी।